कोणी साहेब हे कृषी प्रदर्शन 10वे वर्ष आहे, परंतु यावर्षी प्रचंड गर्दी झालेली दिसत आहे. कारण लोकांना भेटण्यासाठी किंवा प्लॉटवरल्या लोकांना भेटण्यासाठी गेल्यानंतर सांगत आहेत की 10व्या वर्षात मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केलेली आहे. अगदी आज 1.5 ते 2 लोकांनी दुसऱ्या दिवशी उपस्थिती लावली. काय सांगाल, काय वेगळेपण आहे? हे कृषी प्रदर्शनाचं हे 10वं वर्ष आहे. तसं या संस्थेला 55 वर्ष पूर्ण झालेली आहेत शेतकऱ्यांसाठी काम करताना. या संस्थेच्या जन्मापासून ही संस्था शेतीची पूरक व्यवसाय यासाठी काम करते. त्यामुळे या वेळच्या कृषीमध्ये टेक्नॉलॉजीचा जास्त आम्ही शेतकऱ्यांना ओळख करून देतो. त्याच्यामध्ये AI ची टेक्नॉलॉजी आहे. त्याच्यामध्ये आज आम्ही काही हजार शेतकऱ्यांसोबत काम करतोय ऊसामध्ये. आणि जगामध्ये 48 देशांनी या AIच्या आमच्या उपक्रमाची दखल घेतलेली आहे. हा भारत देशामध्ये फक्त आपला बारामतीमध्ये या ट्रस्टवर हा उपक्रम चालू आहे. आणि त्यानंतर आपला औषधाचे काही आणि ते पलीकडचं खडगपूरवरून आलेले जे काही रोबोट आहेत त्याचा एक आपण करतोय. आणि औषध मारायचा तो ड्रोन त्याचा एक नवीन टेक्नॉलॉजी आपण शेतकऱ्यांना सांगतोय. त्यानंतर हायड्रोपोनिक नावाचं एक शेड आहे आपली. तिथे मातीशिवाय नुसत्या पाण्यामध्ये व्हेजिटेबल्स आणि स्ट्रॉबेरी इतकी सुंदर आणि त्याला चव इतकी चांगली आहे. हा एक आधुनिक आणि वेगळा उपक्रम आम्ही तिथे हायड्रोपोनिक्सचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आपण इथे याच्यावरती काम करतोय मिलेटवर. तिथं मिलेट मधली भरडधान्य जी डायबिटीसला विरोध करतात, डायबिटीस कंट्रोल करतात आणि कॅन्सर साठी ते खूप चांगली आहे. त्याच्यावर आपण गेले 2-3 वर्ष झालं खूप चांगलं काम करतोय. त्यानंतर मधमाशी हा एक गेले काही वर्षांचा आमचा खूप जिव्हाळीचा विषय झालेला आहे. आज जवळपास 600 पेट्या मधाच्या 600 शेतकऱ्यांच्या प्लॉटवर आहेत. आणि ह्या डाळिंब आणि काही फळबागा आहेत तिथं या पेट्या शेतकरी घेऊन जातात भाडे तत्वावर. आणि त्यांचं फ्लावरिंगच्या मोहरामध्ये बागा आल्या की त्या पेट्या परत आपल्याकडे येतात. आणि त्यातून मधाचं पण आपण हे करतो. जनावरं काही सिलेक्टेड काही गायी घोडे आणि जनावरं आपण इथं आणलेली आहेत. डॉग शो आहे उद्या, हॉर्स शो आहे उद्या. काही आधुनिक वाहनं ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरशी निगडीत काही नवीन काही अवजारं इथं आलेली आहेत. त्यामुळे यावेळचं मुख्य आकर्षण आहे AI टेक्नॉलॉजी. आणि आता आपण ऊसावरती प्रयोग चाललाय. भविष्यामध्ये आपल्याला सर्व फळबागा याच्यावरती AI टेक्नॉलॉजी मधनं काम करायचंय. याच्यामध्ये 40% पाण्याची बचत होतीये. त्यानंतर खतांची बचत होतीये, औषधांची बचत होतीये आणि उत्पन्न डबल होतंय. त्यामुळे शेतकरी भयंकर उत्सुक आहे आता AI टेक्नॉलॉजी सोबत जायला. आज रोज 2-3 दिवस झाले तुम्ही पाहिलं असेल की काही हजारो लोकांनी तिथं रजिस्ट्रेशन केलंय की आम्हाला ह्या टेक्नॉलॉजी सोबत जायचं आहे. त्यामुळे मला वाटतं आता 9 महिन्याचा ऊस आहे आपला 32 कांडीवर गेलेला आहे. जेव्हा हा हार्वेस्ट होईल या शेतकऱ्यांच्या शेतातला ऊस तर ही एक जागतिक लेवलची बातमी होणार आहे की हा AI टेक्नॉलॉजीचं पहिलं हार्वेस्टिंग आमचं काय आम्हाला देऊन गेलं. 20 तारखेपर्यंत आता हे प्रदर्शन राहणार आहे. शेतकऱ्यांना काय आव्हान करणार राज्यात? शेतकऱ्यांना आव्हान एकच राहील की जागतिक लेवलला वाढत्या लोकसंख्येला अन्न लागणार आहे. अन्नाची गरज कायम राहणार आहे. त्यामुळे शेती विकू नका, पण शेती करताना ही इंडस्ट्री सारखी शेती करा, प्रोफेशनल शेती करा, टेक्नॉलॉजीचा अंगीकार करा. त्यानंतर AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही त्याला जॉईन होता त्यावेळेला ते तुम्हाला तंत्रज्ञान सांगतं गुगलवरनं की इतक्या हेक्टरवर टोमॅटोच्या लागवडीत, इतक्या हेक्टरवर वांग्याच्या लागवडीत, इतक्या हेक्टरवर शिमला मिरची लागवडीत. तर तुम्ही नक्की काय करायचं हे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुम्हाला रस्त्यावरती टोमॅटो फेकायची वेळ येणार नाही. त्यामुळे थोडासा टेक्नॉलॉजीचा वापर, कमी खर्चातली शेती, कमी पाण्यातली शेती, पण शेतीशिवाय पर्याय नाही. प्रदर्शन वहिनी साहेब कुठेतरी परदेशात देखील जाते. सत्यानडाल असेल किंवा ऑक्सफोर्डचे डायरेक्टर जावकर सर काल उपस्थित होते. अगदी सर्वांनीच याची स्तुती केलेली आहे. आणि भारताला खऱ्या अर्थाने अन्नधान्य उत्पन्नात भारत परिपूर्ण झालेला आहे. परंतु इथलं तंत्रज्ञान घेऊन शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त विकसित करावं असं काल सर्व पवार साहेब असतील तेव्हा सर्वांनी मान्य केलेलं आहे. तर शेतकऱ्यांना आज तुम्ही अनेक दिवसांपासून इथे काम करत आहात, काय सांगाल नक्की शेतकऱ्यांना हेच सांगते मी, तंत्रज्ञानाची कास धरा. शेती कसायच्या पद्धती तुम्ही बदला आणि शेतीकडे जातीने लक्ष घाला. आज झालंय काय, कट्ट्यावरच्या गप्पा आणि राजकारणामध्ये शेतीकडे पूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे. शेतीचं तुमच्याकडे नाही दुर्लक्ष झालं, तुमचं शेतीकडे दुर्लक्ष झालं. त्यामुळं शेतकऱ्यांनी खरंच शेतीकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
असं मला त्यांना विनंती करायची आहे. त्यामुळे शेतीकडे लक्ष दिलं तर शेती लाखांमध्ये कोटीमध्ये देते. त्याचा अनुभव मी स्वतः घेते. माझी फक्त 32 एकर शेती आहे. माझ्याकडे केशर आंब्याची बाग आहे. 2,500 आंब्याची झाड आहेत. पण तरी मी प्रत्येक आंब्याचं मार्केटिंग मी स्वतः करते. तेव्हा मला कळतं की माझी बाग मला किती देते. हे पण शेतकऱ्याला म्हणजे शेतकऱ्याला पिकवायचं जमतं पण विकायचं जमत नाही. ते पण थोडंसं आपण शिकलं पाहिजे आणि त्यात लाज नाही वाटली पाहिजे की मी शेती करतो याचीच लाज नाही वाटली पाहिजे. पहिले शेती तर करायलाच पाहिजे पण विकता पण आपल्याला आलं पाहिजे. आपले प्रॉडक्ट आपल्याला विकता आलं पाहिजे. तर आपल्याला कळतं की माझ्या फळाची, माझ्या आंब्याची, माझ्या केळीच्या झाडाची खरी किंमत काय आहे. या ठिकाणी भीमतडीचं भाऊबंदी देखील आयोजित करण्यात आलेले आहे. किती या मध्ये बचत गटांनी सहभाग घेतला? इथे 100 स्टॉल आहेत आणि 100 महिला बचत गटांना आपण इथं संधी दिली आहे. पुण्याला जी भीमतडी झाली त्याच्यामध्ये ज्यांना ज्यांना संधी नाही मिळाली त्या सगळ्या महिलांना आपण इथं संधी दिलेली आहे. त्यामुळे पुण्यातल्या महिला नाहीये तिथं, सगळ्या ह्या नवीन महिलांना आपण इथं बोलवलेलं आहे की कुणाला सगळ्यांना संधी मिळावी आणि समान न्यायानं संधी मिळावी म्हणून आपण इथं त्यांना इथं हे केलेलं आहे. कारण येणाऱ्या लांबून येणाऱ्या शेतकऱ्यांना भूक लागते त्यामुळे त्यांना जे हवंय ते इथं त्यांना अवेलेबल आहे. अगदी वडापाव पासून नॉनव्हेजच्या जेवणापर्यंत सगळं इथं अवेलेबल आहे.